इंदापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। दौंड तालुक्यातल्या खडकी गावाच्या हद्दीत मोरे वस्तीतल्या एका खोलीत गर्भलिंग तपासणी सुरू होती। खबऱ्यांमार्फत पोलिसांनी छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला। यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्याही ताब्यात घेण्यात आल्यात। या टोळीकडून अनेक प्रकरणांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। आम्ही काही लोकांना ताब्यात घेतलं जे चाचणी करण्यासाठी आले होते। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरची माहिती खरी असल्याचं निष्पन्न झाले। आम्ही वैद्यकीय अधिकारी इंदापूर यांना तत्काळ बोलावून घेऊन आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 2 डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस असे 2 महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करताना मिळून आले। बंदी असतानाही डॉक्टर तुषार गाडे, डॉक्टर हनुमंत मोरे तसंच त्यांचे साथीदार संतोष जाधव छुप्या पद्धतीने हे रॅकेट चालवत होते। त्यांच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर तुषार गाडे गर्भलिंग निदान करतात 8 ते 10 हजार रुपये घेऊन त्या 10 हजार रुपये त्यांच्याकडे घेऊन त्यांनी करत होते। त्यांनी खडकीजवळ करतात म्हणून सांगितलं। आम्ही त्यांच्याबरोबर गेलो। खडकीच्या पुढे गेल्यानंतर किसन मोरे यांच्या घरी ते गर्भलिंग चालू असतानाच आम्ही त्यांना रंगेहात पकडले आणि त्यांच्याजवळ तो सोनोग्राफी लॅपटॉपसारखं दिसणारा सोनोग्राफी मशीन होतं ते आम्ही सगळं जप्त केलेलं आहे। गर्भलिंग निदान करणारी अशी अनेक रॅकेट राज्यात कार्यरत असल्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे मुली ऑलिम्पिकमध्ये भरारी मारत असताना अशी गर्भातच हत्या होणं निश्चितच भूषणावह नाही। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।